जगात सध्या जे घडत आहे ना ते काही साधं नाहीये. कारण मध्य पूर्व भागात इराण आणि इस्रायलचं युद्ध तर सुरू झालेलंच आहे. त्यात अमेरिका पण आहे. शिवाय रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरू आहे आणि अनेक देश जे आहेत हे सैनिकी तयारी वाढवत आहेत. पण एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो, 1939 साली हर्षल हा वृषभ राशीत होता आणि त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. आणि आज जवळपास 85 वर्षानंतर पुन्हा हर्षल वृषभ राशीत आहे. त्याच वेळी संपूर्ण काल सर्पयोग पण तयार झालेला आहे. आणि हा फक्त मग योगायोग आहे का, की ही ग्रहस्थिती जगात मोठे बदल दाखवत आहे, हेच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 16 मार्च पासून अशी ग्रहस्थिती तयार होत आहे की ज्यावेळेस सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सर्व ग्रह राहू केतूच्या एका बाजूला येणार आहेत. आणि ह्याच बरोबर वृषभ राशीमध्ये हर्षल असणार आहे. याला ज्योतिषशास्त्रात आपण संपूर्ण काल सर्पयोग म्हणतो. या योगाचा अर्थ काय माहितीये का, काही ऊर्जा एका बाजूला अडकलेली असते. आणि अशा काळात काय होतं माहितीये का, की अनेकदा असं दिसून येतं की नक्कीच राजकीय तणाव तयार झालेला असतो, कुठंतरी युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली असते, आर्थिक अस्थिरता पण तयार झालेली असते आणि मग काही वेळा अचानक निर्णय पण घेतले जातात. मग हा जो काळ असतो हा नक्कीच स्थैर्याचा नसतो, तो काळ बदलांचा असतो. कुठं ना कुठेतरी एक मोठा बदल होणार असतो. मग ह्याच काळामध्ये आता शनी मंगळ युती पण झालेली आहे. एप्रिल ते मे दरम्यान एक महत्वाचा ग्रह संयोग तो तयार होणार आहे. आता शनी आणि मंगळ हे दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत. शनी म्हणजे दबाव असतो आणि मंगळ म्हणजे युद्ध असतं. आणि जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतील ना मीन राशीमध्ये, तेव्हा जगामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता प्रचंड आहे. म्हणूनच काय होतं की ह्या काळामध्ये मी जसं मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं, सीमेवरती तणाव पण येतो, सैनिकी हालचाली पण वाढतात आणि अशा काळात कठोर राजकीय निर्णय पण घेतले जातात, हे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचा प्रभाव जगावरती प्रखरपणे वाढणार आहे. मग सध्याची युद्ध स्थिती काय आहे आणि हे युद्ध कुठपर्यंत जाऊ शकतं, काय माहिती का, की इराण आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष आहे ना हा दिवसेंदिवस फार चिघळत चाललेला आहे. आणि ह्या संघर्षामध्ये इतर देशांचा काहीही सहभाग नसताना त्यांना ओढून घेतलं जात आहे. अनेक देश अप्रत्यक्षपणे ह्या संघर्षात नाईलाजाने सहभागी झालेले आहेत आणि यामुळे मग संपूर्ण जगात नक्कीच अस्थिरता निर्माण झालेली आहे. आता याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न येतो भारतीय अर्थव्यवस्थेचा. कारण की येणारं जे परदेशातून क्रूड ऑइल आहे त्याच्यावरतीच आपली अर्थव्यवस्था फार अवलंबून असते. ह्याच्यामध्ये एक लक्ष द्या बरं का, की जो हर्षल आहे की नाही, हा हर्षल 1939 साली वृषभ राशीत कृतिका नक्षत्र होता आणि त्या काळात काही ना काहीतरी अशा गोष्टी गुंतागुंतीच्या होत गेल्या की नाही, तो संघर्ष अगदी 1945 पर्यंत गेला. आणि त्यावेळेस मग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पडले आणि त्यावेळेस मग तो युद्धाचा शेवट झाला. म्हणजेच काय होतं, हर्षल वृषभ राशीत असताना जगात मोठे भू राजकीय बदल घडत असतात आणि 85 वर्षानंतर पुन्हा तोच योग मला असं वाटतं तयार झालेला आहे. आणि आत्ताचं युद्ध हे वेगळं आहे. आत्ताचं युद्ध हे टेक्नॉलॉजीवर चालत असतं. मग आता कसं होऊ शकतं, याच्यामध्ये युद्धाचं स्वरूप हे बदललेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये माणसांचा जास्त युद्धामध्ये वापर होता, आता यंत्रांचा, शस्त्रसाठ्यांचा जास्त वापर होत आहे. त्यामुळे इथं तांत्रिक प्रगती जी आहे की नाही ती पण देशामध्ये होईल, इतर देशांमध्ये होईल. अनपेक्षित घटना अशा घडतील की नाही की काही देशांना पण युद्धामध्ये नाईलाजाने सहभागी व्हावं लागेल. मग इथं नक्कीच काय होईल, तुम्हाला जी अर्थव्यवस्था आहे ती तर नक्कीच अडचणीत येणार आहे. जमीन अडचणीत येईल काही देशांची. काही देशांना काय होईल की पुढील काही वर्षामध्ये मोठे आर्थिक बदल, चलन बदल हे करावे लागतील. आणि हे सध्या चाललेल्या एका युद्ध परिस्थितीमुळेच आहे आणि हा योगच बदलांचा आहे. त्यामुळे काय होईल, एक नवीन प्रकारची युद्ध जे आहे ते आता चालू होणार आहे. सध्या मोठ्या देशांमध्ये शीतयुद्ध चालूच आहे असं आपण म्हणायला काहीही हरकत नाही. आता मध्यंतरी मागच्या वर्षी पण मी एक व्हिडिओ केला होता, त्यावेळेस कसं झालं होतं की भारत आणि पाकिस्तान आपल्यामध्ये सुद्धा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि युद्ध झालं. ती मोठ्या युद्धात बदल नाहीये, पण ती मला वाटते एक झलकच असेल. कारण की अजून सुमारे 4 ते 4.5 वर्ष हर्षल हा वृषभ राशीतच राहणार आहे. म्हणून ह्या काळामध्ये जगात अनेक बदल होतील आणि युद्ध थोडी चिघळली जातील, पण ती वेगळ्या प्रकारे जातील. त्याची फारशी हानी सामान्य माणसाला होणार नाही. सध्या जगामध्ये शीतयुद्धासारखी परिस्थिती आहे, सर्वांना लक्षात येतं. काय होतं की अमेरिका असेल, चीन असेल, रशिया याच्यासारखे जे काही बलाढ्य देश आहेत, आपण पण त्याच्यामध्ये येतो, युरोप आहे त्याचबरोबर, हे सगळे जे देश आहेत ना हे एक शीतयुद्धामध्ये सामील झालेलेच आहेत. सर्वात महत्वाचं आहे ते अमेरिकेचे राजकारण. काय होतं की सध्या डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ना, त्यांच्या पत्रिकेत जर आपण युट्यूबवर पाहिलं की नाही,
गुगलवर पण पाहायला मिळेल, त्यांची वृश्चिक राशी इथं आहे आणि त्यांच्या पत्रिकेत चंद्र केतू युती आहे आणि मंगळ राहू योगाने त्यांना एक दुर्बुद्धीच दिली आहे, मी असं समजेल. कारण की जगातील मोठ्या निर्णयांवरती अमेरिकेचा फार मोठा प्रभाव येतो. म्हणून अमेरिकेच्या राजकारणात जे घडते त्याचा परिणाम अनेकदा संपूर्ण जगावर होतो. म्हणून ज्योतिषीय दृष्टीने पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रहस्थितीमध्ये सध्या पूर्णपणे अनुकूल काळ दिसतच नाही आणि नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या भोवती नक्कीच एक राजकीय दबाव राहील, वाद राहील, संघर्ष राहील, वेगवेगळे आरोप करून त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी परिस्थिती नक्कीच त्यांच्या बाबतीत तयार होईल. आणि यामागे काही विशिष्ट ग्रहस्थिती पण त्यांच्या पत्रिकेमध्ये दिसते. सध्या त्यांच्या पत्रिकेत 8व्या भावातून गुरुचं गोचर आहे आणि ज्योतिषात 8वा गुरु काय करतो, अनेकदा अनपेक्षित अडचणी आणतो, आर्थिक ताण करतो, अपमान करून आणतो, राजकीय वाद तयार करतो, अशी परिस्थिती निर्माण करतो की त्याच्याबरोबर त्याच्या जन्म पत्रिकेमध्ये जे चंद्रकेतू आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना निर्णयामध्ये सुनिश्चितता नसते. त्यामुळे तर त्यांच्या तिथल्या कोर्टाने त्यांचा जो टॅरिफचा निर्णय आहे तो रद्द केला. आणि याशिवाय काय झालेलं आहे की मंगळ राहू प्रभाव हा सक्रिय आहे त्यांच्या सध्या मनावरती. त्यामुळे ते संघर्ष आणि युद्धच्या वातावरणाबद्दलच ते विचार करतायत, तीव्र राजकीय भूमिका घेत आहेत. आणि यामुळे काय होईल माहितीये का, पुढे जाऊन एकच गोष्ट होईल की मंगळ शनी युती झाली, त्याचबरोबर हे पुढे जाऊन गुरुचं गोचर जे आहे हे मार्गी झालं तर तणाव संघर्ष वाढेल. आणि जरी अमेरिका शक्तीने फार मोठी असली तरी कुठं ना कुठेतरी अपमानास्पद त्यांना एक या युद्धामध्ये तोंड द्यावं लागेल. अमेरिका जरी युद्धात टिकून राहिली, नक्कीच ती टिकून राहू शकते कारण की त्यांची आर्थिक आणि सैनिक ताकद मोठी आहे, पण ह्या संघर्षाचा आर्थिक खर्च जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणून काय होईल, परिस्थिती अशी होईल की अमेरिका युद्ध जिंकेलही पण आर्थिकदृष्ट्या जिंकून ती हारल्यासारखी अवस्था निर्माण होऊ शकते. त्यामुळे इतिहासात त्यांच्याबरोबर अनेकदा असंही घडलेलं आहे. मग याचे राजकीय परिणाम काय होतं, याचा परिणाम अमेरिकेतल्या राजकारणावर तर नक्कीच होणार. विशेषतः मग त्यांच्या तिथं सध्या मिड टर्म इलेक्शन्स येणार आहेत आणि या निवडणुकांवर आर्थिक परिस्थितीचा फार मोठा प्रभाव पडत असतो. आणि जर युद्धाचा आर्थिक ताण वाढला ना तर मग त्याचा परिणाम अमेरिकेतील राजकीय वातावरणावर पण दिसून येऊ शकतो. त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो, सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली, कालसर्प योगाचा आपण जर विचार केला, शिवाय वृषभ राशीतून होणारा हर्षलचं भ्रमण ह्याचा विचार केला तर जागतिक तणाव आणि अमेरिकेतील राजकीय स्थिती, ग्रहस्थिती हे सगळे घटक एकत्र येता याचा जर आपण एक अंदाज घेतला ना तर पुढील काही महिने नक्कीच जगासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. हा जो कालसर्प योग आहे हा 27 ऑगस्ट 2026 पर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे मला नक्कीच असं सांगू वाटतं की ते तर तुमचे तेलाचे दर जे आहेत ते तर अस्थिर आहेतच आणि ते पुढेही राहतील. सोन्याची मागणी पण वाढत राहील आणि शेअर मार्केटमध्ये तर नक्कीच अस्थिरता राहील आणि हे युद्ध तर वाढतच जाईल असं मला वाटतं बरं का. मार्केटमध्ये करेक्शन येतील, थोडे ऊर्जाचे संकट पण येईल, व्यापारांवरती परिणाम होईल, ह्या गोष्टी घडू शकतात. एक गोष्ट मित्रांनो स्पष्टपणे समजून घ्या बरं का, ज्योतिष घटना घडवत नसलं तरी ते फक्त वातावरण आणि वेळ दाखवतं. युद्धाचे जे खरे कारण असते की नाही ते खरं कारण म्हणजे राजकारण असतं. या राजकारणाच्या पलीकडेही कोणाला तरी सत्तेचा हव्यास असतो, याच्याही पलीकडे जाऊन कोणाला तरी स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा असतो. पण ग्रह त्या घटनांचा काळ दाखवत असतात. त्यामुळे आजच्या परिस्थितीकडे जर तुम्ही पाहिलं की नाही तर 27 ऑगस्ट म्हणजे येणाऱ्या 16 मार्च 2026 पासून 27 ऑगस्ट 2026 पर्यंत ह्या मंगळाची गोचरे जी आहेत ना ती कुंभ राशीपासून त्याच्यानंतर मीन राशीपर्यंत, त्याच्यानंतर मेष राशीपर्यंत होत जातील. त्याचबरोबर मध्या वक्री असलेला गुरु जो आहे तो पण मिथुनेमध्ये मार्गी होईल आणि मग त्याच्यानंतर रवीचं जे गोचर आहे ते पुढे मीनेपासून मेष राशीपासून वृषभ पर्यंत ते चालत जाईल आणि पुढे जाऊन रवी हर्षल युती होईल. ती सुद्धा थोडी काही देशांसाठी स्फोटक असू शकते. त्यामुळे सध्या वेगवेगळ्या देशाचे जे पंतप्रधान आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ जो आहे तो फार धोकादायक असू शकतो. कारण की केतूचंही गोचर सध्या सिंह राशीतून म्हणजे राजाच्या राशीतून चालू आहे. त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो, मी एक युट्यूबवरती व्हिडिओ पण केला होता की ज्याच्यामध्ये असं मी स्पष्ट सांगितलं होतं की राजाच्या पदाला कुठंतरी मोठी हानी पोहोचणार आहे. आणि जसं की आपण पाहतो की जगातलं मोठं नेतृत्व जे आहे इराणचं ते पण सध्या गेलेलं आहे. तर अशा गोष्टी रवी हर्षल युतीमध्ये सुद्धा पुढे भविष्यामध्ये घडू शकतात, ज्यावेळेस रवी हा कृतिका नक्षत्रातून हर्षलच्या युतीमध्ये जाईल. तर ही जी सगळी ग्रहस्थिती आहे ही ग्रहस्थिती ऍक्टिव्हेट राहणारच आहे. मग ह्याच्यामध्ये सामान्य माणसांनी काय करावं, सामान्य माणसांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये. कारण की ह्या काळात अफवा, संशय, गैरसमज यांना फार उजाळा आलेला असतो आणि त्यामुळे मग मनावरती ताण येतो. सामान्य माणसाला ह्या ग्रहस्थितीचा याचा फारसा काहीही त्रास होणार नाही हे मात्र नक्की आहे.